पैसे दिले नाही का म्हणताय तुम्ही? अंजू अगं का हट्ट करतेस तू? हा प्रधानांनी आपल्याला ऑपरेशनच्या एवढी मदत केलेली आहे की मुठभर पैसे त्यांना परत देऊन देणं म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखं नाहीये का? मला नाही तसं वाटत. तुमच्या ऑपरेशनसाठी प्रधानांनी दिले पैसे आपल्याला, उपकारच झालेत त्यांचे आपल्यावर. पण ऑपरेशनसाठी पैसे देणं आणि घर चालवायला पैसे देणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि जर आपण आत्ता हे पैसे घेतले ना तर आपण कधीही उभे नाही राहू शकणार. अश्विनी जशी गुलाम झाले त्यांची तसे आपण मी गुलाम होऊन जाऊ आणि तेच नकोय मला. मी धडधाकट आहे, तुमची तब्येत बरी होतीये, आपण दोघं मिळून प्रयत्न करू ना, काहीतरी सावरू आपला संसार. कशाला हवे त्यांची मदत सारखी? आणि तुम्ही नका काळजी करू, तिकडे जाऊन काही अपमान नाही करणार मी त्यांचा. खरं तर पैसे जाऊन परत करणं हा एक प्रकारे निरोप आहे अश्विनीसाठी. प्रधानांच्या मार्फत पैशात बोलायला शिकली ती आणि तेच थांबवायचंय मला. तुम्हाला भेटायला नाही येऊ शकली ठीक आहे, पण कारण तरी द्यायचं तसं तेही नाही. प्रधानांना काही विचारलं तरी म्हणतात येते येते. काय नाही, अश्विनी श्रीमंत माणसांमध्ये वावरायला शिकली. लाज वाटत असेल आपली. मला तरी काही दुसरं कारण दिसत नाही. पैसे परत करून टाकू आपण त्यांचे. नकोत पैसे आपल्याला. सत्य आहे मी काय म्हणते ते. हॅलो हॅलो. अहो समीर. हा बोल रे समीर. वहिनी कशी आहे तब्येत दादाची? आता बरी आहे, सुधारते आता हळूहळू. तू कसं आहेस आणि व्यवस्थित चाललंय ना सगळं तिकडे? आणि अभ्यास जोरात चाललाय ना? हा चालू आहे. वहिनी तुमच्यावर एकटीवरच पडत असेल ना सगळं? आशू असते तर बरं झालं असतं. फोन करत असेल ना एकसारखी? फोन? अरे काम असतात बाबा तिला आजकाल. दादाला भेटायला वेळ सुद्धा झालेला नाहीये तिला. मोठी झाली बाबा अश्विनी आपली. आमच्यासारख्यांना भेटायला वेळ नाही बाबा आता तिला. अंजू. वहिनी पैसे मात्र पाठवू द्या वेळेवर अगदी. अरे ऑपरेशनचा सगळा खर्च अश्विनीने केलाय. वहिनी म्हणजे दादा सिरियस असताना ती एकदाही भेटायला नाही आली? आता काय सांगू तुला, दादाने खूप ध्यास घेतला होता तिचा. नाही जमलं तिला यायला. जाऊ दे, असेल ना तिचा पण काही प्रॉब्लेम आपल्याला न सांगण्यासारखा. आणि तर्क करण्याशिवाय आपण दुसरं काय करू शकतो रे समीर, नाही का? वहिनी मी नंतर फोन करतो. ठेवला फोन. माझी शंका खरी आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे आशू दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात? ओ नो, ओ गॉड. धक्का आहे ना बसला तिला. मीरा अगं तिचा विश्वासच नाही बसला. आम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलं ना तर काही कळेच ना तिला. शुभूने न्यूज सांगितल्यानंतर सुद्धा पहिल्यांदा कावरी बावरीच झाली ती. आणि मग एकदम निघूनच गेली. शुभू समजावतोय तिला. ऑफकोर्स इट इज देअर मोमेंट.
खूप छान वाटतंय ना मा. पण माझा ना तिचा तिचा पहिल्या रिॲक्शनचा तो क्षण मिस झाला ग. खरंय, तुम्ही डॉक्टर्स लोक इतरांना मेमोरेबल क्षण देता आणि स्वतःच्या आयुष्यातले मेमोरेबल क्षण मात्र मिस करता, नाही? कांट हेल्प. डॉक्टर व्हायचं ज्या क्षणी ठरलं ना त्याच क्षणी हे ठरलं होतं. आणि तो क्षण मिस झाला म्हणून काय झालं, पुढचे 9 महिने नमिताबरोबर खूप मज्जा करायची आहे मला. इतके दिवस तिला फक्त रडताना बघितलंय, आता हसताना बघायचंय. चेकअपसाठी येईल ना त्या प्रत्येक वेळेला खूप धमाल करणार होता मी. अरे मीरा, तू कधी आलीस ग? आत्ताच. काय फिटल्या ना सगळ्या शंका कुशंका? काय नमिता, आता तू आशूसाठी जे जे केलंयस ना ते सगळं आम्ही तुझ्यासाठी करणार. नमिता, ज्यूस घेतलास का? नमिता, औषधाची वेळ झाली. नीता, खूप खूप अभिनंदन. खरंच इतक्या वर्षात जे तुझ्या ट्रीटमेंटनी झालं नाही ते ट्रीटमेंट थांबवल्यावर झालं. गीता, या इट्स अ मिराकल, राईट? And I'm very happy about it. मीता, 2 दिवस विश्रांती घे पूर्ण. आणि डॉक्टर रावनी औषधं दिलीच आहेत ना, ती वेळेवर घे आणि मग ये चेकअपला. मी यावेळेला दुसऱ्या गायनॅकला कन्सल्ट करणार आहे. तुझ्याकडे येणार नाहीये मीरा. गीता, हे काय नवीनच आले तुझ्या डोक्यात? तू यावेळेस मीराला कन्सल्ट करणार नाहीयेस? हे ऐकून मीराला काय वाटलं असेल? माझ्या बाळाच्या बाबतीतले निर्णय मीच घेणार आहे ना. अगं घे ना तू निर्णय, तुला नाही कोण म्हणताय. पण तू एवढा मोठा निर्णय का घेतेयस ह्याची कारण मला कळायला नकोत? मा, मी हा निर्णय का घेतलाय ते तुम्हाला मगाशीच मीराशी बोलताना स्पष्टपणे सांगितलंय मी. आणि प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं नसतं हे तुम्हीच मला सांगता ना. स्वतःची इच्छा, स्वतःच्या मनाला काय वाटतंय ह्याला काही महत्व आहे का नाही? यावेळेला माझी इच्छा नाही होते मीराकडे जाण्याची. आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा मीराकडे गेले प्रत्येक वेळेला रिझल्ट निगेटिव्हच आले. मला नाही जायचंय मीराकडे. आणि प्लीज ह्या बाबतीत मला कोणी फोर्स करू नका. मी ठरवलंय.
ऑन यार रोहन, येण्याच्या आधी एक SMS तरी करत जा निदान. किटी प्लीज यार. रोहन, मला तुझ्यापासून काही लपवायचं नसतं, बट आय डोंट लाईक दॅट समबडी टेक मी फॉर ग्रांटेड. या विल यू प्लीज शट अप फॉर अ व्हाईल. हॅलो रे, का आला? बोला काय? अँड प्लीज 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 ती लग्नाची कॅसेट पुन्हा रिपीट करू नकोस. खरंच नको. आय जस्ट फेड. किती मला समीरचा फोन आला होता. काय? समीरचा फोन? काय बोलला तो? काय आशूची चौकशी करत होता. ती कुठे आहे नक्की, ती पूर्वीसारखी माझ्याशी का वागत नाहीये. मग तू काय सांगितलंस? काय सांगणार, हाच प्रश्न पडला ना मला. मग शेवटी नेटवर्क नीट नाहीये असं काहीतरी फालतू कारण सांगितलं आणि फोन कट केला. किती किती मला वाटतं त्याला संशय आला यार. नाही, मला सुद्धा फोन आला होता त्याचा. मग तू काय सांगितलंस? काय सांगणार रोहन, मला आता हे सगळं सहन होत नाहीये. किती झालं तरी आपला मित्र आहे यार तो. आणि आपण आणि आशू? रोहन, आशू आपली कोणीच नाहीये का? अगं हो कळतंय मला, पण आपण त्याचा विश्वासघात करतोय असं नाही वाटत तुला? रोहन, त्याचा आपल्यावरचा विश्वास उडाला तरीही चालेल, पण आशूवरचा विश्वास उडता कामा नये. वी हॅव टू टेक केअर ऑफ इट. बोल समीर. आशू, तू नक्की कुठे आहेस? समीर, मी बँगलोरलाच आहे. हे उत्तर मला तोंडपाठ झालंय का आशू? मी बेंगलोरला आहे, मी बेंगलोरला आहे. आणि इतक्या लांबून मी खरं खोटं तरी काय करणार? तू जे सांगशील तेच खरं. वाईट एवढ्याच वाटतंय ना आशू, की तुझं सांगणं मला खरं नाही वाटत आहे. या प्रधानांकडे नोकरी करायला लागल्यापासून तुझं वागणंच बदललंय ग. दादाला भेटायला तू एकदाही नाही गेलीस आणि याबद्दल तू मला स्पष्टपणे काहीही नाही सांगितलंस. मला वहिनींकडून खात्री करून घ्यायला लागली. आशू, तू काय लपवतेस माझ्यापासून आणि का? आशू, मी तुझ्यावर संशय नाही घेते, कारण तुझ्यावर संशय घेण्याची कल्पनाच मला सहन नाही होते का. आजपर्यंत तू माझ्यापासून काहीही नाही लपवलंस. आजच मला असं का वाटतंय की तू लपवतेस काहीतरी माझ्यापासून. आशू, आय एम हर्ट. समीर, तू आता लांब आहेस ना माझ्यापासून, खूप लांब. म्हणून तुला काळजीपोटी असं वाटतंय, पण तसं काही नाहीये. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. आपण प्रत्यक्ष भेटलो की मी तुला सगळं नीट सांगेन. पण तो डिग्री घेतल्यानंतरच परत ये, मला प्रॉमिस कर. पैशाचं टेन्शन आहे, नोकरीचं टेन्शन आहे, म्हणून तू हळवा झालायस. धीर नको सोडू समीर. आणि आता फक्त 2-2.25 महिन्यांचाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर मी मुंबईला परत जाणार आहे दादा वहिनींकडे. खरंच तू माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. काळजी घे. काय बोलणार मी, प्रत्यक्ष
वर्ष भेटल्यावर. आशू कसा आहेस समीर? तू असं का बोलतेस आशू? हो, माझं लग्न झालंय. आशू तू हे काय बोलतेस? अगं पण तू म्हणजे आपण नाही, हे खोट आहे. हेच खरं आहे समीर. आता आपल्या दोघांची आयुष्य वेगळी आहे. मला विसरून जा. आशू हे काय चाललंय सगळं? हा, तू तू असं का केलंस? असं कसं करू शकतेस तू? आशू तू असं का केलं सांग मला. मला मला याचं कारण कळलंच पाहिजे. सॉरी समीर. आशू नाही, आशू आशू असं नाही करणार. मला खात्री आहे ती माझे, फक्त माझे. ते कसं करेल असं? स्वप्न होतं ते, स्वप्न. पण खरं काय, खरं काय हे तरी कुठे ठाऊक आहे मला. ती माझ्याशी नीट बोलत नाही, काही नीट सांगत नाही. काय करू मी? नाही, आता मला प्रत्यक्ष जाऊनच तिला भेटायला पाहिजे. येस, मला प्रत्यक्ष तिथे जायला पाहिजे. कॉफी. अरे काय होतोस तू? काय चाललंय समीर? पण मला काय समीर बस झाला, सोड. कोणीच मला काही सांगत नाहीये. मला खरं कोणीच सांगत नाहीये. रोहन खरं सांगू शकेल. किटी, समीर, रोहन चल. बेडास का तू? बोल. रोहन, हॅलो. यार तू तरी मला खरं सांगणार आहे काय आहे? रोहन मला खरं सांग ना. मला कोणीतरी खरं समीर सांग. प्लीज माझ्याकडे दे फोन. समीर प्लीज. समीर समीर सांग प्लीज, तू बस तिकडे. हॅलो. हा समीर बोल. नाही, मी समीर नाही, समीरचा मित्र मकरंद बोलतोय. हा बोला. खरं तर याआधीच तुम्हाला फोन करण्याचं ठरवलं होतं. गेले काही दिवस समीर खूप दारू पितोय. यात नोकरी गेल्यापासून त्याचं फ्रस्ट्रेशन खूप वाढलंय.
आता त्याचा पर्सनल प्रॉब्लेम काय आय डोंट नो. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, प्लीज प्लीज तुम्ही जरा त्याला समजावण्याचा प्रयत्न करता का? नाही, मी प्रयत्न करतोच आहे. काय त्याचा इथला विसा संपत आलाय. आता तो थोडा हाय आहे. तो नॉर्मल झाला की मी तुम्हाला फोन करायला सांगतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय. ठीक आहे. शेवटी माझी हाक तुझ्यापर्यंत पोचलीच. इतकी वर्ष आस लावून बसले होते, शेवटी मनावर दगड ठेवला. पण तू किती चांगला आहेस रे देवा. शेवटच्या क्षणाला माझा धावा ऐकलास. सगळ्या यातना पुसून टाकल्यास. मी आई होणार आहे, खरी खुरी आई, शुभूच्या आणि माझ्या बाळाची आई. असं बाळ माझ्या कुशीतून जन्माला आलेलं बाळ. नऊ महिने पोटी वाढवलेलं माझं गोजीरवाणं बाळ. माझं आणि माझ्या शुभूचं बाळ.